मी एक जागरूक नागरिक व या शहराचा टॅक्सपेअर म्हणून माननीय आयुक्तांच्या नजरेस आणून दिलेला आहे. नुकतंच त्याच्या माननीय आयुक्तांना अप्रोच करण्याच्या आधी मी बेलापूरच्या वॉर्ड ऑफिसर तथा सहाय्यक आयुक्त व इतर निर्धारण अधिकारी यांच्या नजरेस आणून दिलं होतं. आपण आता सध्या ज्या बिल्डिंगमध्ये आहोत, महेश कॉम्प्लेक्स सेक्टर 15 बेलापूर, हा हे व्यापारी संकुलन आहे. याच्यातले बहुतांश गाळे बिल्डरकडे स्वतःकडे आहेत आणि बिल्डरनी ते सगळेच्या सगळे गाळे भाडे तत्वावर दिलेले आहेत. मी ते जे भाडे तत्वावर दिलेले गाळे आहेत त्यांना दुप्पट टॅक्स नियमाप्रमाणे लागण्यासाठी पालिकेने स्वतःहून केलं पाहिजे. तरीसुद्धा मी इंडेक्स 2 सकट म्हणजे एव्हिडन्स सकट पालिकेला देऊनसुद्धा अजून पालिकेने कर निर्धारण व वसुली केलेली नाही. जवळपास 80 ते 100 गाळ्याच्या आसपासची मी लेखी कंप्लेंट दिली, ई कंप्लेंट केली, तरीसुद्धा त्या कंप्लेंट खोट्या प्रकारे क्लोज केलेल्या आहेत. माननीय आयुक्तांना मी एक 8 ते 10 दिवसापूर्वीच एक स्मरणपत्र लिहिलेलं आहे आणि ह्या बिल्डिंगचं आतापर्यंत फक्त 18 गाळ्यांना 71 लाखाचं बिल रेज झालेली आहे. हा जर का आपण प्रपोर्शन जर का पकडलं तर संबंध गाळ्यांना मिळून ह्याच एकाच इमारतीतून किमान 2 ते 2.25 करोडचं एकाच बिल्डरकडून कर वसुली बाकी आहे आणि जाणून या वसुलीकडे दुर्लक्ष केले जात आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तर बघूया की आता गेल्या फायनान्शियल इयरमध्ये माननीय आयुक्तांनी 800 करोडचं टार्गेट दिलेलं होतं आणि प्रथमच यावेळेला 800 करोड कर वसुली हे उद्दिष्ट पूर्ण केलं. त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन व कौतुक. पण त्यासाठी पालिकेने आपल्या व्याजावर, दंडावर, किती गोष्टींवर त्यांना पाणी सोडावं लागलं, किती सिस्टम काम करावी लागली आणि शेवटच्या 1 महिन्यात त्यांनी केलेलं आहे. मग वर्षभर काय करत असतात हे? वसुली करताना पालिकेने नियमाच्या बाहेर जाऊन हावरे कॉम्प्लेक्समध्ये ढोल ताशा घेऊन ज्यांच्याकडून कर वसुली झालेली नाही आहे त्यांची इज्जत काढून टाकलेली आहे. एखाद्या व्यक्तीने लज्जास्पद वर्तणूक केली पालिकेने असं जर का मनावर घेऊन जर का आत्महत्या केली असती तर याच्यासाठी जबाबदार कोणाला धरलं असतं. आणि याच नियमाप्रमाणे बाकीच्या ठिकाणी का पालिकेचे अधिकारी जात नाहीत? जर का ते जात नसतील तर हाच नियम लावून पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर व त्यांच्या घराच्या बाहेर हे ढोल ताशा पथक लावलं पाहिजे की त्याच्यामुळे ह्या अधिकाऱ्यांमुळे, असंवेदनशील अधिकारी, बेजबाबदार अधिकारी यांच्यामुळे जर का पालिकेचं नुकसान होत असेल, वसुली होत नसेल तर त्यांचे पगार थांबवले पाहिजे. त्यांना 7वा वेतन आयोग पाहिजे, 8वा वेतन आयोग पाहिजे, शनिवार रविवार सुट्ट्या पाहिजेत, हक्काच्या सुट्ट्या पाहिजे, सर्वच्या सर्व बेनिफिट पाहिजे. कोणाच्या जीवावर? पालिकेच्या जीवावर. पालिकेच्या जीवावर म्हणजे काय आहे? आमच्यासारख्या टॅक्सपेअरच्या जीवावर हे सगळे मजा करतात आणि ह्यांना प्रूफ सकट, इंडेक्स 2 सकट देऊन सुद्धा हे लोक कर निर्धारण आणि वसुली करत नाहीयेत आणि त्याच्यामुळे पालिकेचं फार मोठं नुकसान होत आहे. यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 या नियमांतर्गत त्यांच्यावर कर्तव्यात कसूर म्हणून गुन्हे दाखल करून त्यांच्यावर ऍक्शन्स घेतल्याच पाहिजेत. नक्कीच बदली केली पाहिजे. कारण अगदी आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर बिरबलाने बादशाला सांगितलेलं होतं की घोडा फिरवला नाही, पानं फिरवली नाहीत, या अशा 3 गोष्टी, भाकरी फिरवली नाही तर कुसतात किंवा करपतात. तर त्याचप्रमाणे ह्या अधिकाऱ्यांच्या जर का बदल्या झाल्या नाहीत तर यांचा अर्थकारणाबाबत तर मी काहीच बोलू इच्छित नाही. मात्र जे काही चालू आहे त्याला लगाम लागेल आणि पालिकेचा कारभार सुधरेल.